श्री स्वामी समर्थ. तुकारामाचे वडील बल्लोबा हे पांडुरंगाचे भक्त होते. ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला दर्शनाला न्या. पण बल्लोबा काहीच ऐकत नसत. अशी 11 वर्ष गेली. 12व्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कनकाई माऊली काही ऐकत नाही. ती आपली पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाही तर मी तुमच्या मागून येणारच. बल्लोबाचा नाईलाज झाला, कारण स्त्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही. ते म्हणाले, मी तुला माझ्या बरोबर नेईन, पण एक अट आहे. तुला पाळावी लागेल. ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काहीच मागायचं नाही. कनकाई माऊली आनंदली. तिने पतीला सांगितले की मी काही मागणार नाही. पती पत्नी पंढरपुरास निघाले. तिथे पोहोचल्यानंतर कनकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू. यात्रेतली बांगड्यांची खेळण्यांची दुकाने हरकून पाहता पाहता ती बल्लोबाच्या मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले. बल्लोबा पुढे निघून गेले आणि कनकाई माऊली मागेच राहिली. इकडे बल्लोबा मंदिरात पोचल्यावर पांडुरंगाची मान वर होती, ती खाली झुकली. रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बल्लोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकलेली? यावर पांडुरंगाने रुक्माईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी. म्हणजेच बघा, बल्लोबाची पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्याचा देणेकरी झाला. त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे काहीच म्हणजे काहीच मागितले नाही. परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी. इकडे बल्लोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कनकाई माऊली देवळात आली. तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली. तोच क्षण साधून पांडुरंगाने विचारले, बोल तुला काय पाहिजे? कनकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे. पतीची आज्ञा तर मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का. चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते. तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस, पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस. ती पांडुरंगाला म्हणाली, पोटी संतान नाही. देव म्हणाला, जा निश्चिंतपणे घरी, तुला मुलगा होईल. तिला खूप आनंद झाला. हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का. हिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या. इकडे बल्लोबा बाहेर वाट पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजेच नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार. असा विचार करीत असताच कनकाई माऊली समोर येतात. तिने त्यांना देवळातला सगळा प्रकार त्यांना सांगितला. ते सारे ऐकता क्षणी बल्लोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले. पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल, मग त्याला सांग की पुत्र हवा. ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जर मला तू पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, श्वासागणिक तुझेच नाम जपणारा, अखंड आणि निस्वार्थपणे तुझी सेवा करणारा आज्ञाकारक पुत्र दे. नंतर तुकोबारायांचा जन्म झाला, ज्याचा नावाचा डंका आजही वाजतोय. फळांची आशा धरून देवाची भक्ती कधीच करू नये आणि जर काही मागायची वेळ आलीच तर अशी मागणी करावी.
ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व आपल्या सद्गुरू कृपा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना. भेटूया नवीन कहाणीसोबत. श्री स्वामी समर्थ.